लेली पोचपावती आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगासंदर्भात सध्या युक्तिवाद कपिल सिब्बल यांचा सुरू आहे। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले होते असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय आणि आमच्याकडे आयोगात दिलेली पोचपावती देखील आहे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आहे। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती देखील आहे असं सिब्बल यांनी म्हटलं। या संदर्भातली काही कागदपत्र देखील सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली होती असं देखील ते म्हणाले आणि आमच्याकडे आयोगात दिलेली पोचपावती देखील आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आयोग कागदपत्र पाहतही नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का असा सवाल कोर्टाने केलेला आहे। नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिलेली आहे। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर आमच्याकडे आयोगामध्ये दिलेली पोचपावती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोग कागदपत्र पाहतही नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असं सिब्बल यांनी म्हटलं। तर काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी हे निर्णय घेतलेले आहेत। यातले काही नेते निवडले गेले आणि काही नियुक्त केले गेले असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिलेली आहे। या संदर्भातली कागदपत्र देखील त्यांनी सादर केली। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले होते। 27 तारखेच्या पत्रामध्ये नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं आणि यामध्ये काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त केले गेले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 27 तारखेच्या पत्रात नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त केले असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 27 तारखेच्या पत्रामध्ये नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। एकूणच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे। निवडणूक आयोग कागदपत्र तपासत नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असं देखील सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। 23 तारखेला पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला निवडणूक आयोगाला कळवलं असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी सध्या कोर्टात दिली। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले होते। या संदर्भातली कागदपत्र देण्यात आली आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोग कागदपत्र पाहतही नाही आणि आम्हाला प्रश्न करतात असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। फेब्रुवारीत नेते बदलले गेले का असा सवाल यानंतर कोर्टाने उपस्थित केलाय। तर नेते उपनेते कसे निवडले या संदर्भातली माहिती सिब्बल यांनी दिली। 27 तारखेच्या पत्रात नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण इथे पाहतोय। तर आतापर्यंतचा युक्तिवाद आपण पाहूया। कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 चा दाखला दिला गेला। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो आणि तो देखील आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 23 जानेवारीला निवडणूक आयोगाचं पत्र आलं, 25ला निवडणूक झाली आणि 27ला आयोगाला कळवलं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। 1999च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे यांना 2026ला कळलं का असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं। आयोगाला जे पाहिजे ते आम्ही दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही असं कपिल सिब्बल म्हणतात। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर आयोगानं घटनेच्या बदलासंदर्भात विचारलं नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 27 तारखेच्या पत्रामध्ये नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती देण्यात आली होती असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। काही नेते निवडले गेले तर काही नियुक्त केले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगानं घटनेच्या बदलासंदर्भात विचारलं नाही असं सिब्बल यांनी म्हटलं। आयोगाने विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं असं युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल म्हणाले। कपिल सिब्बल यांच्याकडनं आता 29 चा दाखला देखील देण्यात आलेला आहे। तसंच काही कागदपत्र कोर्टामध्ये सादरही करण्यात आली आहे। आयोगाला जे हवं ते सगळं दिलं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगानं घटनेच्या बदलाबाबत विचारलं नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण इथे पाहतो। 27 तारखेच्या पत्रामध्ये नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिलेली आहे। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। आम्ही आयोगामध्ये दिलेली कागदपत्र जे आयोगाला कळवलं होतं त्याची पोचपावती आहे आपल्याकडे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं आणि ती कागदपत्र त्यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे। तर फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का असा सवाल या ठिकाणी कोर्टानं सिब्बल यांना केलेला आहे।
तर 23 उपनेते निवडले आणि बाकी नियुक्त केले गेले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. आयोगानं घटनेच्या बदलासंदर्भात विचारलं नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आयोगानं विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं असं देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. 27 तारखेच्या पत्रात नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती दिली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले असं कपिल सिब्बल यांनी म्हटले. 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले गेले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटले आणि ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला दिली असं सिब्बल म्हणतात. तर या संदर्भातली कागदपत्र देण्यात आली आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांचा पुढचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल